नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण सर्वांनी जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवकाच्या पदासाठी अर्ज केला होता. त्या संदर्भात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. परीक्षा ही 10 जूनपासून सुरुवात होत आहे. मित्रांनो, आपल्या हातात फक्त 10 ते 15 दिवस शिल्लक असताना आता अभ्यास कसा करावा हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर मी तुमच्यासाठी मागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आणि नवीन जे पब्लिकेशन्स आहेत त्यांचा अभ्यास करून काही महत्त्वाचे प्रश्न आणलेले आहेत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की मला फुल गॅरंटी आहे की हे जे 200 प्रश्न आहेत, या 200 प्रश्नांपैकी तुमचे 35 ते 40 प्रश्न परीक्षेत येणारे हमखास कव्हर होतील. आज आपण फक्त 20 प्रश्न बघणार आहोत. 20 पैकी नक्की तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे परीक्षेमध्ये येतीलच. तर चला मित्रांनो, आपण रोज ही सिरीज सुरू करत आहोत. तर आजचा पहिला व्हिडिओ आपण बघूयात. आरोग्य विभाग IMP क्वेश्चन्स. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, जंतूपासून रोगांचा प्रसार होतो हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? याचा ऑप्शन आहे 1 डार्विन, 2 एडवर्ड जेन्नर, 3 लुई पाश्चर आणि 4 रॉबर्ट हुक. तर मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 3 लुई पाश्चर. 2 क्रमांकाचा प्रश्न घेऊ. पेशी हे नाव डॅश डॅश शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? ऑप्शन्स आहेत 1 रॉबर्ट हुक, 2 ऑटो हॉर्न, 3 साल्क आणि चौथा ऑप्शन आहे न्यूटन. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे रॉबर्ट हुक. 3 क्रमांकाचा प्रश्न घेऊ. जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन्स आहेत 1 21 मार्च, 2 24 मार्च, 3 1 डिसेंबर आणि 4 5 ऑगस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2 24 मार्च. 4थ्या क्रमांकाचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? 1 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 जिल्हा न्यायालय, 3 ग्रामीण रुग्णालय, 4 वरीलपैकी सर्व. तर या 4थ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय हे तिघंही सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या अंडरमध्ये येतात. मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? A BCG लस, 2 TT, 3 DPT आणि 4 व्हिटॅमिन A. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. तर ही BCG ही लस ही त्वचेमध्ये दिली जाते. प्रश्न क्रमांक 6, गोवरची लस लहान मुलांना कधी देतात? ऑप्शन्स आहेत 1 जन्मतः, 2 6 महिन्यानंतर, 3 9 ते 12 महिन्यानंतर, 4 1.5 वर्ष झाल्यावर. तर गोवरची लस ही लहान मुलांना 9 ते 12 महिन्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 दिली जाते. प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये एकात्मिक बाल विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक 1 1977, 2 1976, 3 1975 आणि 4 1974. तर ऑप्शन क्रमांक 3 1975. प्रश्न क्रमांक 8, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 चेन्नई, 4 कोलकाता. तर जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील मुख्यालय हे दिल्ली, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणता जीवाणूजन्य रोग आहे? 1 धनुर्वात, 2 प्लेग, 3 पटकी, 4 वरीलपैकी सर्व. तर धनुर्वात, प्लेग आणि पटकी हे तिघंही जीवाणूजन्य रोग आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 10,
मायक्रोबॅक्टेरियल लेप्री या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? ऑप्शन क्रमांक 1 विषम ज्वर, 2 पटकी, 3 कुष्ठरोग आणि 4 क्षयरोग. तर मायक्रोबॅक्टेरियल लेप्री यामुळे कुष्ठरोग हा जीवाणूजन्य आजार होतो. प्रश्न क्रमांक 11 क्षयरोगाच्या जंतूंचा शोध कोणी लावला? 1 रॉबर्ट हुक, 2 रॉबर्ट कॉक, 3 डॉक्टर हेन्सेन आणि 4 यापैकी नाही. तर क्षयरोगाच्या जंतूंचा शोध हा रॉबर्ट कॉक या सायंटिस्टने लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 सेल्फॉन डेप्सोन व रिफॉर्मपिसिन या गोळ्या कोणत्या आजारासाठी वापरतात? 1 कुष्ठरोग, 2 क्षयरोग, 3 पटकी, 4 वरील सर्व. तर या 3 ज्या गोळ्या आहे सेल्फॉन, डेप्सॉन व रिफॉर्मपिसिन या गोळ्या ज्या आहे कुष्ठरोग ऑप्शन क्रमांक 1 साठी वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 13 धनुर्वात हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 पचन संस्था, 2 उत्सर्जन संस्था, 3 अस्थिमज्जा आणि 4 मज्जासंस्था. तर धनुर्वात हा आजार जो आहे शरीराच्या आपल्या मज्जासंस्थाशी संबंधित आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 1 12 मार्च, 2 12 एप्रिल, 3 12 जून आणि 4 12 मे. तर जो जागतिक परिचारिका दिन आहे तो 12 मे रोजी साजरा केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे होत नाही? 1 पटकी, 2 कावीळ, 3 अमिबियासिस आणि 4 गोवर. तर याचा ऑप्शन आहे 4 गोवर. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळीच घेणे योग्य असेल? तर 1 डेंग्यू, 2 पटकी, 3 जपानी मेंदूदाह, 4 हत्तीरोग. तर जो रात्रीच्या वेळेस रक्त नमुना घेणे योग्य आहे त्याचा आजार आहे तो हत्तीरोग. तर ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? 1 गडचिरोली, 2 वर्धा, 3 नागपूर आणि 4 बीड. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 1 गडचिरोली. प्रश्न क्रमांक 18 रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे म्हणजे काय? 1 बायोप्सी, 2 सर्जरी, 3 बायोप्सी, 4 यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 बायोप्सी. प्रश्न क्रमांक 19 जिल्हा न्यायालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? 1 जिल्हा आरोग्य अधिकारी, 2 मुख्य कार्यकारी अधिकारी, 3 उपसंचालक, 4 कार्यकारी अभियंता. तर जी सुकाणू समिती तिचा जो जिल्हा रुग्णालयात उपाध्यक्ष असतो तो मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1 2007, 2 2006, 3 2005 आणि 4 2004. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 साली झाली, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. मित्रांनो हे झाले आजचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न हे हमखास परीक्षेमध्ये येतील म्हणजे येतीलच. मित्रांनो माझ्याकडे असे 200 प्रश्न आहेत जे खूप व्हेरी IMP आहेत. त्यापैकी 30 ते 35 प्रश्न तुमचे या आरोग्यसेवकचे जे परीक्षा आहे त्यामध्ये कव्हर होतील तांत्रिक विभागामधले. आणि असेच आपण आता रोज 20-20 प्रश्न बघूत. मित्रांनो प्रामाणिकपणे जर कधी तुम्ही हे 200 प्रश्न केले तर तुम्हाला नक्कीच तांत्रिक या विभागामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात. उद्या आपण पुढील 20 प्रश्न बघूत.
त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून तुमचे हे प्रश्न सुटणार नाहीत. मित्रांनो, या व्हिडिओपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे स्वतःला लकी समजा, कारण की हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. मी इतकं तळतळीने का सांगतोय, कारण की याचा सखोल अभ्यास करूनच मी हे प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद.